नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? चौथी महिला महाराष्ट्र केसरी कोण बनलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, अमृता पुजारी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अमृता पुजारी असं त्यांचं नाव आहे. चौथ्या महिला महाराष्ट्र केसरीचं विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे. जे काही पहिलं संस्करण झालं होतं महिला महाराष्ट्र केसरीचं, त्याचं विजेतेपद या ठिकाणी प्रतीक्षा बागडी यांनी जिंकलेलं आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेली दुनागिरी ही स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट कोणत्या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रोजेक्ट 17A, प्रोजेक्ट 17A बरोबर. याच्या अंतर्गत, या प्रोजेक्ट अंतर्गत या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे दुनागिरी ही स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट आहे. बरोबर. याच्याबद्दल दोन चार पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या. भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेली दुनागिरी ही स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधण्यात आलेली आहे. बांधणी कोणाद्वारे करण्यात आली आहे? तर या युद्धनौकेची बांधणी कोलकाता येथील GRSE म्हणजेच काय, गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड द्वारे करण्यात आलेली आहे. आत्मनिर्भर भारत, एक पॉईंट लिहून घ्या. हे जहाज सुमारे 75% स्वदेशी साहित्याने या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. आणि क्षमता काय आहे याची? तर हे आधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर सूटसह सुसज्ज आहे, जे सागरी युद्धामध्ये या ठिकाणी कॅपेबल आहे, सक्षम आहे. बरोबर. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. या दुनागिरी स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट जे की प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्य सरकारने डिजिटल डिटॉक्स योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार डिजिटल वापरासाठी धोरण याचा या ठिकाणी मसुदा प्रसिद्ध केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्य सरकारने काय केलेलं आहे? डिजिटल डिटॉक्स योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार डिजिटल वापरण्यासाठी या ठिकाणी धोरण याचा मसुदा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. या धोरणाचा उद्देश मुलांमधील मोबाईलचे व्यसन आणि सोशल मीडियाचे दुष्परिणाम रोखणे हे आहे. यामध्ये 16 वर्षाखालील मुलांचा सायंकाळी 7 वाजल्यानंतर मोबाईल डेटा आपोआप बंद करण्याचा आणि त्यांच्या सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. बरोबर. या गोष्टी आहेत. या धोरणाचा जो काही मसुदा आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे कर्नाटक राज्य सरकारच्या द्वारे. कर्नाटक. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. राज्यपाल थावरचंद गेहलोत. राजधानी बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा. आणि 5 महत्त्वाचे धरण: तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. मायामी ओपन 2026 चे पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जनिक सिन्नर या खेळाडूने या ठिकाणी जिरी लेहेका या खेळाडूचा पराभव करत मायामी ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं मेन सिंगलचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. हे झालं पुरुष एकेरीचं. जर तुम्हाला असं विचारलं महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं, तर पर्याय क्रमांक ए, आर्यना सबलेन्का यांनी या ठिकाणी कोको गॉफ यांचा पराभव करत या ठिकाणी मायामी ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या लेटेस्ट झालेल्या क्रीडा स्पर्धांवरती चर्चा करूया. लिहून घ्या. महिला आशिया कप 2025 या ठिकाणी भारताने रौप्य पदक त्याच्यामध्ये जिंकलं आहे. बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं आहे. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांमध्ये या ठिकाणी कलिंग लार्सन्स यांनी जिंकलं आहे. PWL प्रो रेसलिंग लीग 2026चं विजेतेपद हरियाणा थंडर्स यांनी जिंकलं आहे. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला आहे. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू आणि काश्मीरने जिंकला आहे. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 या ठिकाणी किमी अँटोनेली यांनी जिंकला आहे. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकला आहे. मायामी ओपन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं आहे.
आणि मायामी ओपन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलेलं आहे. आज या ठिकाणी मी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी बद्दल सांगणार आहे. महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची आपली ही अकॅडमी आहे, ज्या ठिकाणी टीईटी परीक्षा असेल, एमपीएससी असेल, या ठिकाणी सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करून घेतली जात असते अव्वल दर्जाच्या शिक्षकांकडून. टीईटी 2026 साठी एक महत्त्वाची बॅच या ठिकाणी लॉन्च केली आहे, द्रोणा बॅच 10.0. ही जी काही बॅच आहे ही का महत्त्वाची आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना आता या ठिकाणी टीईटी पास करणं हे बंधनकारक आहे. सरकारी शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील, त्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी शिक्षक बनायचं असेल किंवा शिक्षक सेवेमध्ये राहायचं असेल तर टीईटी एक्झाम द्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीची ही टीईटी 2026 द्रोणा बॅच ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ही ऑनलाईन स्वरूपाची बॅच असणार आहे, ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ॲप्लिकेशनचा QR कोड तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी सर्व पुस्तकांसोबत एक बुक किट आणि एक फ्री बॅग सुद्धा दिली जाणार आहे. टीईटी शिक्षक पात्रता परीक्षांसाठी जे काही पुस्तकं आहेत ते सर्व पुस्तकं तुम्हाला Amazonवरती मिळतील किंवा इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती देखील मिळणार आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन ठेवतो. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही या गोष्टी पाहू शकता. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 4. बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिलच्या संशोधन सल्लागार मंडळाची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी झालेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फरीदाबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. मुख्य उद्देश काय आहे तर राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान उपक्रम विकसित करणे आणि आता एकत्रित झालेल्या 14 स्वायत्त जैव तंत्रज्ञान संस्थांसाठी प्रशासकीय रचना स्थापन करणे हे या बैठकीच्या मागचं मुख्य उद्दिष्ट होतं. बरोबर. आणि दुसरा पॉइंट, भारताला जागतिक जैव तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आघाडीवर आणण्याच्या उद्देशाने ब्रिक्सच्या संशोधन परिसंस्थेला धोरणात्मक देखरेख प्रदान करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या मंडळाच्या बैठकीबद्दल. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 100% प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवून घ्या. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अश्विनी भिडे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अश्विनी भिडे असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. महाराष्ट्रातील काही प्रथम महिलांबद्दल नियुक्त्या आहेत लेटेस्ट, त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्यात सुनेत्राताई पवार. महाराष्ट्राच्या पहिल्या मुंबई मनपाच्या आयुक्त बनल्यात अश्विनी भिडे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक. ठीक आहे. तर बाकीच्या या ठिकाणी जे काही नियुक्त्या लेटेस्ट झाल्यात त्याच्यावरती चर्चा करूया. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक राकेश अग्रवाल. इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक श्रीकुमारजी पिल्लई. BROचे 29वे महासंचालक हरपाल सिंग. अणु ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष AK बालसुब्रमण्यम. CRPFचे नवीन DIG रविशंकर छबी. लोकसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष रविशंकर प्रसाद. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी. सेबीमध्ये कार्यकारी संचालकपदी डॉक्टर सदानंद दाते. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाद्वारे संचालकपदी कृष्ण कुमार ठाकूर. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती आणि मनपाच्या पहिल्या महिला या ठिकाणी आयुक्त बनल्यात मुंबईच्या अश्विनी भिडे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी RBIची स्थापना दिवस कोणत्या दिवशी आपण साजरा करत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी RBI स्थापना दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करतो. 90 वर्षापूर्वी म्हणजेच 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झाली. वर्तमानमधील राज्यपाल आहेत, गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. नायब राज्यपाल म्हणजेच या ठिकाणी उपराज्यपाल किती आहेत तर लक्षात घ्या 4 आहेत, शिरीष चंद्र मुर्मू, स्वामीनाथन जानकीरामन, T रविशंकर आणि पूनम गुप्ता. क्लिअर. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस.
क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. इंडियन ओपन 2026 ही जी काही गोल्फ स्पर्धा आहे ती जिंकून आपले पहिले डीपी वर्ल्ड टूर विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, ॲलेक्स फिट्झपॅट्रिक असं त्या खेळाडूचं नाव आहे. काय नाव आहे? ॲलेक्स फिट्झपॅट्रिक असं या खेळाडूचं नाव आहे. या खेळाडूने आपले पहिले डीपी वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकलेलं आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवा. अमेरिकेच्या कितव्या वर्धापन दिनानिमित्त आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखादा विद्यमान राष्ट्राध्यक्ष डॉलरवरती सही करणार आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तब्बल 250 वर्षांचा इतिहास. बरोबर. तर अमेरिकेच्या 250 क्रमांकाच्या वर्धापन दिनानिमित्त आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखादा विद्यमान राष्ट्राध्यक्ष डॉलरवरती या ठिकाणी सही करणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. याची घोषणा 26 मार्च 2026 ला करण्यात आली होती. 1861 पासून चालत आलेली 165 वर्ष जुनी परंपरा या ठिकाणी मोडण्यात आली आहे. यापूर्वी काय व्हायचं, डॉलर नोटांवरती फक्त ट्रेझरी सेक्रेटरी आणि ट्रेझरर यांच्याच स्वाक्षऱ्या होत होत्या आणि या ठिकाणी हे बदल करण्याचं मागचं कारण काय, तर अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250 क्रमांकाच्या वर्धापन दिनानिमित्त कधी असतो, 4 जुलै 2026 ला या ठिकाणी असणार आहे. बरोबर. पहिल्यांदाच या ठिकाणी जो काही सह्या असणार आहेत, स्वाक्षऱ्या असणार आहेत, त्या $100 पासून सुरू होणार आहेत, मग त्याच्यानंतर बाकीच्या नोटांवरती होणार आहे. आणि ही पहिलीच वेळ आहे की सध्याच्या राष्ट्राध्यक्षाची स्वाक्षरी अमेरिका नोटांवरती येणार आहे. त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण की फॉर द फर्स्ट टाइम या ठिकाणी ही घटना या ठिकाणी घडत आहे अमेरिकेमध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ज्याला बोलतो आपण NDRF, तर NDRFच्या जे काही महासंचालक आहेत त्यांची या ठिकाणी मुदतवाढ 30 मार्च 2027 पर्यंत करण्यात आलेली आहे. तर हे महासंचालक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी, पियुष आनंद. बरोबर. लक्षात घ्या, NDRF फुल फॉर्म काय, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल. स्थापना झाली 19 जानेवारी 2006 ला आणि NDRFचं मोटो आहे आपदा सेवा सदैव सर्वत्र, सेव्हिंग लिव्ज अँड बियॉन्ड. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक सुरक्षा प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी कोणत्या संस्थेने दिल्ली पोलिसांसोबत सामंजस्य करार केलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, CDOT. बरोबर. तर या ठिकाणी उद्देश काय असणार आहे, तर गुन्हेगारींवरती नियंत्रण, संशयितांची ओळख आणि सार्वजनिक सुरक्षा अधिक सक्षम करणे, स्ट्रॉंग करणे, या उद्देशाने या ठिकाणी CDOT संस्थेने दिल्ली पोलिसांसोबत सामंजस्य करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, IPL 2026 मध्ये धावांचा पाठलाग करताना 4000 धावा पार करणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आपला विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर विराट कोहली या ठिकाणी 4000 या ठिकाणी 27 पेक्षा जास्त धावा करणारे आणि या ठिकाणी हा जो काही टप्पा आहे 4000 धावांचा तो पार करणारा पहिला फलंदाज ठरला आहे IPL मध्ये. बरोबर. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. मार्च महिन्याच्या कोणत्या तारखेला अर्थ आवर 2026 पाळण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, 28 मार्चला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्याच्या या तारखेला अर्थ आवर 2026 पाळण्यात आलेला आहे. ठीक आहे. एक पॉईंट लिहून घ्या. अर्थ आवरची कहाणी ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरामध्ये सुरू झाली. त्यावेळी हवामान बदलाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी WWFने क्रिएटिव्ह एजन्सीसोबत भागीदारी केलेली होती. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2026चा एबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? कावेह मदानी, डॉक्टर जयंती कुमारेश, यशवंत गुप्ता की गड फाल्टिंग्स? बरोबर. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.